नमस्कार मित्रांनो, आज आपण न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत बायोटेक्नॉलॉजी. मित्रांनो, कोरोनाचं वॅक्सिन आलेलं आहे आणि हे जे वॅक्सिन आहे कोरोनाचं तुम्ही ऐकलं असेल, हे बायोटेक कंपन्यांनी बनवलं आहे. एक कंपनी आहे भारत बायोटेक आणि दुसरी आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. या कंपन्यांनी बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून हे वॅक्सिन बनवलेलं आहे. युरोपमध्ये सुद्धा जे वॅक्सिन बनवले गेलेले आहेत हे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून बनवलेले आहेत. तर पाहूयात आजच्या लेसनमध्ये व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी. हा वर्ड बघा, बायोटेक्नॉलॉजी. बायो म्हणजे काय रे? लिव्हिंग. टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्निक्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि काही न्यू टेक्नॉलॉजीचा वापर करून असे काही प्रॉडक्ट बनवायचे जे प्रॉडक्ट ह्युमनसाठी बेनिफिशियल असतील किंवा दुसऱ्या काही ऑर्गॅनिझमसाठी सुद्धा बेनिफिशियल असतील. बायोटेक्नॉलॉजी इज द यूज ऑफ टेक्निक्स, live organisms, enzymes, parts of the cell like DNA, RNA and protein to produce the products that are beneficial for the human being. बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण खूप साऱ्या टेक्निक्स यूज करतो, ज्या टेक्निक्स आपण एक्सप्लॉयटेशन करण्यासाठी, जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील त्यांचं एक्सप्लॉयटेशन करण्यासाठी यूज करू शकतो. जसं की पॉलिमरेज चेन रिॲक्शन आहे किंवा जेल इलेक्ट्रोफोरेसिस आहे. अशा टेक्निक आपण वापरून नवीन प्रॉडक्ट तयार करतो. इथे लाईव्ह ऑर्गॅनिझम्समध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर करू शकतो. मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक द ईस्ट, जे एक प्रकारचे फंगाय आहेत, यांचा आपण वापर करू शकतो टू प्रोड्यूस द प्रॉडक्ट. किंवा स्पिरुलिनासारखे जे अल्गी आहेत यांचा सुद्धा आपण वापर करू शकतो. सो यूज ऑफ लाईव्ह ऑर्गॅनिझम्स टू प्रोड्यूस द प्रॉडक्ट. इथे आपण पूर्ण सेलचा वापर करतो किंवा या सेलपासनं मिळणारे जे एन्झाईम्स आहेत यांचा सुद्धा आपण वापर करू शकतो. मोस्टली ज्या फंगाय असतात या फंगायकडनं आपल्याला खूप सारे प्रकारचे एन्झाईम्स मिळतात. बॅक्टेरियासुद्धा खूप साऱ्या प्रकारचे एन्झाईम बनवतात, परंतु फंगाय हे मल्टीसेल्युलर आणि युकॅरियोटिक असल्यामुळे फंगाय जास्त प्रमाणामध्ये एन्झाईम तयार करतात. तर एखाद्या सेलपासनं किंवा बॅक्टेरियांना किंवा फंगायला ग्रो करून जे एन्झाईम्स मिळणार आहेत या एन्झाईमचा सुद्धा वापर आपण एखादं प्रॉडक्ट बनवण्यासाठी करू शकतो. किंवा एखाद्या बॅक्टेरियल सेलपासनं किंवा एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासनं आपण DNA किंवा जीन्स घेऊ शकतो किंवा त्यांचा RNA सुद्धा आपण यूज करू शकतो. असंच आपण जे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्याकडनं सुद्धा जीन्स किंवा DNA मिळवू शकतो आणि हे जीन्स आणि DNA दुसऱ्या ऑर्गॅनिझम्समध्ये सुद्धा ट्रान्सफर करू शकतो. तर इथे बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा वापर करू शकतो किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून मिळणारे जे प्रोटीन आहेत किंवा DNA आहेत, RNA आहेत किंवा एन्झाईम्स आहेत यांचा वापर करून नवीन प्रकारचे प्रॉडक्ट तयार करू शकतो. किंवा जे प्रॉडक्ट आपल्याला कमी प्रमाणामध्ये मिळत होते असे प्रॉडक्ट जास्त प्रमाणामध्ये तयार करू शकतो, कमी कॉस्टमध्ये तयार करू शकतो. ठीक आहे. तर मग आपण पाहूयात ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी काय आहे. ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजीमध्ये हजारो वर्षांपासून दही तयार केलं जातं, बरोबर. दही घरामध्ये तयार होतं. हे मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजीचा यूज आहे. इथे दही तयार करण्यामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचे बॅक्टेरिया इन्व्हॉल्व असतात. दुधामध्ये लॅक्टोज नावाची शुगर असते. या लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये हे बॅक्टेरिया करतात आणि दुधाचं रूपांतर दह्यामध्ये म्हणजे कर्डमध्ये होतं. त्यानंतर व्हिनेगर जे आहे हे आहे ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड तयार करण्यासाठी ॲसिटिक ॲसिड बॅक्टेरियांचा वापर केला जातो. ॲसिटिक ॲसिड बॅक्टेरियाचं नाव आहे ॲसिटोबॅक्टर ॲसिटी. ठीक आहे. सो व्हिनेगर इज द ॲसिटिक ॲसिड आणि हे ॲसिटिक ॲसिड बनवण्यासाठी आपण ॲसिटिक ॲसिड बॅक्टेरियांचा वापर करतो. नेक्स्ट आहे वाईन. वाईनसुद्धा हजारो वर्षांपासून तयार केली जाते. जुन्या काळी हे माहीत नव्हतं की कसं तयार होतं. तर जुन्या काळी ते ग्रेपचा ज्यूस तयार करून ठेवून द्यायचं बॅरलमध्ये आणि आपोआप त्याचं कन्व्हर्जन वाईनमध्ये होऊन जायचं. वाईन बनवण्यासाठी वापरले जातात ईस्ट, कारण ईस्ट जे आहेत हे फर्मेंटेशन करू शकतात. ईस्टमध्ये इन्व्हर्टेज नावाचा एन्झाईम असतो किंवा फर्मेंटेशनसाठी आवश्यक असणारे सर्व एन्झाईम्स या ईस्टमध्ये प्रेझेंट असतात. त्यामुळे ईस्ट
वाईनमध्ये किंवा ग्रेपच्या ज्यूसमध्ये असलेली जी शुगर आहे या शुगरला युटिलायझेशन करतात, शुगर खातात आणि त्याचं कन्व्हर्जन अल्कोहोल, ॲसिड आणि गॅसमध्ये करतात. तर वाईनमध्ये कार्बन डायऑक्साईड हा गॅससुद्धा तयार होतो फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये आणि अल्कोहोल आणि ॲसिडसुद्धा तयार होतो. तर वाईनसुद्धा हजारो वर्षांपासून तयार केली जाते. यामध्ये सुद्धा ईस्ट जे आहेत यांचा यूज केला जातो किंवा चीज बनवण्यासाठी सुद्धा फंगायचा वापर केला जातो, लाईक पेनिसिलियम किंवा काही दुसरे जे फंगाय असतात ॲस्परजिलससारखे, हे सुद्धा चीज बनवण्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. काही बॅक्टेरियासुद्धा चीज बनवण्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, लाईक प्रोपिओनी बॅक्टेरियम असे जे बॅक्टेरिया आहेत ते सुद्धा चीज बनवण्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. तर ट्रॅडिशनली मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजीचा यूज हा होत आलेला आहे, परंतु जुन्या काळी हे मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये मुळे होतं हे माहीत नव्हतं. ठीक आहे. आणि आज या सर्व ज्या टेक्निक्स आहेत या डेव्हलप झालेल्या आहेत. जी ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी होती, ट्रॅडिशनल वाईन बनवण्याची जी प्रोसेस होती त्यामध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या नवीन नवीन स्ट्रेन, ईस्टच्या नवीन नवीन स्ट्रेन तयार केलेले आहेत. तुम्हाला स्ट्रेन हा शब्द माहिती असेल. स्ट्रेनला आपण म्हणू शकतो व्हरायटी. ओके, समजण्यासाठी आहे हे. जसं प्लांटमध्ये आपण व्हरायटी हा वर्ड यूज करतो तसं मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये स्ट्रेन हा वर्ड यूज केला जातो किंवा व्हायरससाठी सुद्धा स्ट्रेन हा वर्ड यूज केला जातो. तर ईस्टच्या व्हरायटी ऑफ स्ट्रेन्स तयार केलेल्या आहेत. चीज बनवणारे बॅक्टेरिया किंवा चीज बनवणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यामध्ये सुद्धा खूप सारी डेव्हलपमेंट बायोटेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटमुळे झाली आहे. आता पाहूयात आपण व्हॉट इज मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग आणि केमिकल इंजिनिअरिंग या फील्ड प्रायमरीली कन्सिडर केल्या जातात. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ द जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग इज नथिंग बट अ जीन मॅनिप्युलेशन. जेनेटिक इंजिनिअरिंग काय आहे? जीन मॅनिप्युलेशन आहे. जीन मॅनिप्युलेशन म्हणजे काय? जीन मॅनिप्युलेशन म्हणजेच जर एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये एक जीन नाही आहे, तो जीन जर आपण दुसऱ्या ऑर्गॅनिझममधनं घेतला आणि त्या ऑर्गॅनिझममध्ये इंट्रोड्यूस केला तर याला आपण जीन मॅनिप्युलेशन म्हणू शकतो. किंवा एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये असलेला जो जीन आहे तो डिफेक्टिव्ह आहे म्हणजे त्याचा जो जीन आहे तो फंक्शन करत नाही आहे, डिफेक्टिव्ह जीन आहे. या जीनला आपण जीन थेरपीने रिप्लेस करू शकतो, त्या ठिकाणी दुसरा जीन इंट्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे. म्हणजेच इथे आपण जीनला अल्टर केलं, जीनला मॅनिप्युलेट केलं. किंवा दुसरा जो जीन या ऑर्गॅनिझममध्ये जो जीन नाही आहे, सपोज हा प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया आहे, या बॅक्टेरियामध्ये आपण युकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचा जीन इंट्रोड्यूस करू शकतो. हे सुद्धा जीन अल्टरेशन आहे, जीन मॅनिप्युलेशन आहे. ठीक आहे. तर मग जीन मॅनिप्युलेशन जे आहे यामध्ये रिपेअरिंग ऑफ द डिफेक्टिव्ह जीन. एखादा जीन डिफेक्टिव्ह असेल तर त्या जीनला आपण रिप्लेस करू शकतो किंवा त्या जीनला रिपेअरसुद्धा करू शकतो. जे तिथे कुठे म्युटेशन असेल तर त्या म्युटेशनला पुन्हा एकदा त्यामध्येच म्युटेशन करून आपण त्याला चेंज करू शकतो किंवा होल जीन काढून त्या ठिकाणी नवीन जीन इंट्रोड्यूस करू शकतो. याला म्हणतात रिपेअरिंग ऑफ किंवा रिप्लेसिंग द डिफेक्टिव्ह जीन. दुसरं आर्टिफिशियल जीन किंवा आर्टिफिशियल DNA सिंथेसाईजसुद्धा केलं जाऊ शकतं. मागच्या लेक्चरमध्ये मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये आपण स्टडी केलं होतं की होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर यांचं सिंथेसिस हरगोबिंद खुराना आणि हेनरिक मॅथाई यांनी केलं होतं. हे जे आर्टिफिशियल DNA आहेत, हे आर्टिफिशियल जीन किंवा आर्टिफिशियल DNA सुद्धा आपण सिंथेसाईज करू शकतो. ज्याप्रमाणे आपल्याला अमायनो ॲसिडची सिक्वेन्स हवी आहे त्याप्रमाणे सिंथेसाईज करू शकतो आणि हा जीन किंवा हा DNA सुद्धा आपण बॅक्टेरियांमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे जीन क्लोनिंग. जीन क्लोनिंग म्हणजे एखादा जीन जो आहे त्या जीनच्या खूप साऱ्या कॉपी तयार करणे म्हणजे जीन क्लोनिंग. जीन क्लोनिंगच्या 2 मेथड असतात. एक असते इन विट्रो मेथड आणि दुसरी असते इन विवो मेथड. ऐकून घ्या, यावर एखादा MCQ असतो. इन विवो मेथड ऑफ क्लोनिंग अँड इन विट्रो मेथड ऑफ क्लोनिंग. ओके. आता इन विवो मेथड ऑफ क्लोनिंग काय आहे? इन विवो म्हणजे काय? एखादा जीन आहे, ए नावाचा सपोज जीन आहे, या जीनच्या आपल्याला खूप साऱ्या कॉपीज बनवायच्यात. कशा बनवणार आपण त्या कॉपी? तर आपण काय करणार, आपण एखादा बॅक्टेरिया असेल तर त्या बॅक्टेरियामध्ये तो जीन इंट्रोड्यूस करणार. कसा करणार आहोत हे आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. यानंतरच्या लेसनमध्ये ते कंटिन्यू होणार आहे. तर एखादा जीन आपण काय करणार, त्या बॅक्टेरियामध्ये इंट्रोड्यूस करणार.
जो जीन ज्याच्या आपल्याला खूप साऱ्या कॉपी तयार करायच्या आहेत. आता हा बॅक्टेरिया सपोज जो आहे हा 20 मिनिटानंतर डिवाइड होतो. सपोज हा इश्चेरिशिया कोलाई आहे. इश्चेरिशिया कोलायचा जनरेशन टाईम 20 मिनिट्स असतो. तर एका बॅक्टेरियाचे 2 बॅक्टेरिया होण्यासाठी 20 मिनिट्स लागतील. 2 बॅक्टेरियांचे पुन्हा 4 बॅक्टेरिया होण्यासाठी नेक्स्ट 20 मिनिट्स लागतील. असं 20 मिनिट्स नंतर बॅक्टेरिया डबल होत जातील. ओके. आणि मग एका ठराविक वेळेनंतर 24 आवर्स नंतर आपल्याकडे खूप सारे बॅक्टेरिया असतील. या प्रत्येक बॅक्टेरियामध्ये हा जीन असणार आहे, कारण हा जीन आपण बॅक्टेरियाच्या क्रोमोझोममध्ये इन्सर्ट केला किंवा बॅक्टेरियाच्या प्लाझ्मिडमध्ये जर इन्सर्ट केला तर हा जीनसुद्धा रेप्लिकेट होणार आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येक बॅक्टेरियल सेलमध्ये जी डिवाइड झालेली बॅक्टेरियल सेल असेल त्या प्रत्येक बॅक्टेरियल सेलमध्ये हा जीन असणार आहे. आणि जर आपण या बॅक्टेरियल सेलला ब्रेक केलं, सपोज 1,00,000 तुम्हाला बॅक्टेरियाच्या सेल मिळाल्यात एका सेलपासनं, एका सेलमध्ये तुम्ही जीन इंट्रोड्यूस केला होता, यापासनं ज्या 1,00,000 सेल मिळालेल्या असतील त्या प्रत्येक सेलमध्ये हा जीन असणार आहे. आणि मग अशा ज्या सेल असतील या सेलला आपण जर ब्रेक केल्यानंतर त्यातनं जीन आयसोलेट केला, जेल इलेक्ट्रोफोरेसिसची जी टेक्निक आपण जी DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये यूज केली होती त्या टेक्निकचा वापर करून आपण हे जे जीन आहेत या जीनला सेपरेट करू शकतो. बरोबर. आणि मग ही जी क्लोनिंग आहे ज्यामध्ये आपल्याकडे एकच जीन होता, तो एक जीन आपण बॅक्टेरियाच्या सेलमध्ये टाकला आणि त्या सेलपासून लाखो बॅक्टेरियाच्या सेल्स आपण फॉर्म केल्या. आणि जेवढ्या सेल्स फॉर्म केलेल्या आहेत त्या प्रत्येक सेलमध्ये एक बॅक्टेरियाचा जो आपण जो इंट्रोड्यूस केलेला जीन आहे तो असणार आहे. या पद्धतीने आपण इथे खूप साऱ्या कॉपी तयार केल्या जीनच्या. याला म्हणतो आपण इन विवो टेक्निक. काय म्हणायचं याला? इन विवो टेक्निक. पुढची टेक्निक असते इन व्हिट्रो टेक्निक. इन व्हिट्रो टेक्निक म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये एक छोटीशी टेस्ट ट्यूब असते, तिला इपेंडॉफ ट्यूब असं म्हणतात. इपेंडॉफ ट्यूब जी आहे ही इपेंडॉफ ट्यूब जी असेल यामध्ये आपण खूप सारे 1 किंवा 2 जे जीन असतील ते इंट्रोड्यूस करणार, ते टाकणार आणि या टेस्ट ट्यूबमध्ये जर आपण त्याच्या खूप साऱ्या कॉपीज तयार केल्या तर या टेक्निकला आपण इन व्हिट्रो टेक्निक म्हणतात. म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये आपण इथे खूप साऱ्या कॉपीज इथे फॉर्म करणार आहोत आणि या इन व्हिट्रो टेक्निकलाच आपण PCR असं म्हणतो, पॉलिमरेज चेन रिॲक्शन असं म्हणतो. या टेक्निकबद्दल पण आपण डिस्कस करणार आहोत येणाऱ्या टॉपिकमध्ये. आता पाहूयात आपण काय आहे जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग आहे जीन मॅनिप्युलेशन. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हॉट इज जीन मॅनिप्युलेशन. रिपेअरिंग ऑफ द डिफेक्टिव्ह जीन, सिंथेसिस ऑफ द आर्टिफिशियल जीन, जीन क्लोनिंग मीन्स मेकिंग अ कॉपी ऑफ अ जीन. आणि कॉपी आपण तयार करू शकतो इन विवो किंवा इन व्हिट्रो प्रोसेसने. आणि पुढचं आहे अल्टरिंग द जेनोटाईप. हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे की जर एखादा जीन डिफेक्टिव्ह असेल तर त्याला आपण रिप्लेस करू शकतो, किंवा जो जीन एखाद्या बॅक्टेरियामध्ये नाही आहे किंवा एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये जो जीन नाही आहे तो जीन आपण इंट्रोड्यूस करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर ह्युमनमध्ये इन्सुलिनचा जीन नसेल, इन्सुलिनचा जीन रिस्पॉन्सिबल असतो फॉर द सिंथेसिस ऑफ द इन्सुलिन विच इज रिक्वायर्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ द डायबिटीस मेलायटस. जर एखाद्या पर्सनमध्ये इन्सुलिनचा जीन डिफेक्टिव्ह असेल तर त्याच्या पँक्रियाजमध्ये किंवा बीटा सेल्स ऑफ लँगरहॅन्स ऑफ पँक्रियाज जे असतील यामध्ये आपण इन्सुलिनचा जीन इंट्रोड्यूस करू शकतो आणि त्या पर्सनमध्ये नॉर्मली इन्सुलिन बनेल. यालाच आपण जीन थेरपी असं सुद्धा म्हणतो किंवा याला आपण अल्टरिंग द जेनोटाईप असं सुद्धा म्हणतो. तर फर्स्ट जी मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमधला कॉम्पोनंट आहे तो आहे जेनेटिक इंजिनिअरिंग. आणि दुसरा इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे केमिकल इंजिनिअरिंग. केमिकल इंजिनिअरिंग काय आहे हे पाहूयात. आपण जेनेटिक इंजिनिअरिंग पाहिलं आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग इज रिलेटेड विथ द जीन मॅनिप्युलेशन, जीनमध्ये बदल करणे, जीनमध्ये चेंजेस करणे. आणि दुसरा इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे यामध्ये केमिकल इंजिनिअरिंग. केमिकल इंजिनिअरिंग का इम्पॉर्टंट आहे? कारण केमिकल इंजिनिअरिंग जे आहे हे आपल्याला हेल्प करतं टू मेंटेन द स्टराईल एन्व्हायरमेंट. या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. जर बायोटेक्नॉलॉजीमध्ये वर्क करायचं आहे, काम करायचं आहे, तर एन्व्हायरमेंट हे स्टराईल ठेवावं लागतं. सपोज तुम्ही या डीएनएच्या कॉपी बनवणार आहे या टेस्ट ट्यूबमध्ये, बरोबर. या टेस्ट ट्यूबमध्ये बाय युझिंग द PCR टेक्निक तुम्ही जो जीन तुमच्याकडे आहे त्याच्या खूप साऱ्या कॉपी बनवणार आहेत. जर यामध्ये दुसराच आधी एखादा DNA असेल तर, किंवा एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम्स यामध्ये असेल या टेस्ट ट्यूबमध्ये, अगोदरच एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तर त्याचा DNA पण त्यामध्ये असेल. ज्यावेळेस आपण त्याची कॉपी तयार करणार या DNA बरोबर दुसऱ्या DNAची सुद्धा कॉपी तयार होऊ शकते आणि इथे कंटॅमिनेशन होऊ शकतं. समजतंय तुम्हाला? म्हणजे कंटॅमिनेशन जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर स्टराईल एन्व्हायरमेंट ठेवावं लागेल. स्टराईल एन्व्हायरमेंट म्हणजे एक छोटा बॅक्टेरिया सुद्धा तिथे नसायला पाहिजे या टेस्ट ट्यूबमध्ये.
ओके, फार फाईन काम असतं हे. इथे एक छोटासा बॅक्टेरियासुद्धा नसला पाहिजे. कंटॅमिनेशन झालं तर पुढचे सर्व रिझल्ट चुकू शकतात. वॅक्सिन बनवायचं असेल तर सपोज एखादा व्हायरस आपण यूज करतोय, त्या व्हायरसच्या अगेन्स्ट आपल्याला वॅक्सिन बनवायचं, बरोबर. म्हणजे तोच व्हायरस तुम्हाला वॅक्सिन बनवण्यासाठी युजफुल आहे. जर दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सचं तिथे कंटॅमिनेशन झालं तर चान्सेस आहे की दुसरं इन्फेक्शन होईल किंवा ॲलर्जी होईल. तर हे जर अवॉइड करायचं असेल तर स्टराईल एन्व्हायरमेंट मेंटेन ठेवावं लागेल. आणि स्टराईल एन्व्हायरमेंट मेंटेन ठेवण्यासाठीच्या ज्या टेक्निक्स आहेत या केमिकल इंजिनिअरिंगपासून आपल्याला मिळतात. सो बायोटेक्नॉलॉजीमध्ये इम्पॉर्टंट आहे जेनेटिक इंजिनिअरिंग आणि केमिकल इंजिनिअरिंग. आणि बायोटेक्नॉलॉजी ही एक इंटरडिसिप्लिनरी ब्रांच आहे. इंटरडिसिप्लिनरी म्हणजे लाईफ सायन्समधल्या खूप साऱ्या ब्रांचेस यामध्ये इन्व्हॉल्व होतात. लाईक झुऑलॉजी असेल किंवा बॉटनी असेल किंवा बायोकेमिस्ट्री असेल, मायक्रोबायोलॉजी असेल किंवा केमिकल इंजिनिअरिंग असेल. या सर्व टेक्नॉलॉजीजचा क्षेत्रातलं नॉलेज बायोटेक्नॉलॉजीमध्ये यूज केलं जातं. बायोटेक्नॉलॉजी जी मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी आहे हिची सुरुवात झाली रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीने. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी काय आहे? रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी म्हणजेच एक प्रकारचं जेनेटिक इंजिनिअरिंग आहे. जे आपण जीन मॅनिप्युलेशन आता डिस्कस केलं, हेच एक प्रकारचं रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी आहे. या रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचा शोध स्टॅनले कोहेन आणि हर्बर्ट बॉयर यांनी 1973 लावला. स्टॅनले कोहेन आणि हर्बर्ट बॉयर यांनी अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन असलेला प्लाझ्मिड इश्चेरिशिया कोलायच्या सेलमध्ये ट्रान्सफर केला. आणि हा जो प्लाझ्मिड होता, हा प्लाझ्मिड ज्यावेळेस इश्चेरिशिया कोलायच्या सेलमध्ये ट्रान्सफर केला गेला, इश्चेरिशिया कोलायची सेलसुद्धा त्या स्पेसिफिक अँटीबायोटिकला रेझिस्टंट झाली. फॉर एक्झाम्पल, हा एक टेट्रासायक्लिन रेझिस्टंट जीन कंटेनिंग प्लाझ्मिड आहे. हा प्लाझ्मिड इश्चेरिशिया कोलायच्या सेलमध्ये जर ट्रान्सफर केला तर इश्चेरिशिया कोलायची सेलसुद्धा या अँटीबायोटिकसाठी रेझिस्टंट होईल. आणि ही सेल ज्यावेळेस डिवाईड होणार आहे त्यावेळेस हा प्लाझ्मिडसुद्धा प्रत्येक सेलमध्ये ट्रान्सफर होणार आहे. या पद्धतीने पहिली बॅक्टेरियल सेल बनवली हर्बर्ट बॉयर आणि स्टॅनले कोहेन यांनी. जी सेल रेप्लिकेट होत होती आणि ज्यावेळेस ही सेल रेप्लिकेट होत होती या सेलमध्ये ट्रान्सफर केलेला जीनसुद्धा रेप्लिकेट होत होता. यानंतर स्टॅनले कोहेन आणि हर्बर्ट बॉयर यांनी खूप सारे रिकॉम्बिनंट बॅक्टेरिया फॉर्म केले ज्यांच्यामध्ये वेगवेगळे जीन ट्रान्सफर केलेले होते. आता ही जी रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी आहे, या टेक्नॉलॉजीमध्ये जनरली काय केलं जातं? या टेक्नॉलॉजीमध्ये जनरली जर तुम्हाला बॅक्टेरियामध्ये जीन ट्रान्सफर करायचं असेल तर बॅक्टेरियांकडे प्लाझ्मिड असतात, बरोबर. बॅक्टेरियांकडे त्यांचा स्वतःचा जेनेटिक मटेरियल असतो. हा जेनेटिक मटेरियल म्हणजेच डबल स्टँडर्ड क्रोमोझोम आहे, डबल स्टँडर्ड DNA आहे. आणि या क्रोमोझोमशिवाय बॅक्टेरियांकडे एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल असतो. या एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियललाच आपण प्लाझ्मिड असं म्हणतो. बॅक्टेरियल सेलमधनं या प्लाझ्मिडला आयसोलेट केलं जातं. बॅक्टेरियल सेलला ब्रेक करून सुद्धा आपण प्लाझ्मिड आयसोलेट करू शकतो. बॅक्टेरियल सेलला ब्रेक करून प्लाझ्मिडला जर आयसोलेट केलं तर ह्या प्लाझ्मिडला पहिले सेपरेट करावं लागेल, कारण प्युरिफाय करावं लागेल. या प्लाझ्मिडला प्युरिफाय करण्यासाठी जेल इलेक्ट्रोफोरेसिसची टेक्निक वापरली जाऊ शकते, जी आपण जेनेटिक इंजिनिअरिंगच्या DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निकमध्ये पाहिलेली आहे. DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निकमध्ये जे आपण जेल इलेक्ट्रोफोरेसिस केलं, असंच जेल इलेक्ट्रोफोरेसिस या DNAला, या प्लाझ्मिड DNAला सेपरेट करण्यासाठी केलं जाऊ शकतं. प्लाझ्मिड सेपरेट केल्यानंतर हा जो प्लाझ्मिड आहे या प्लाझ्मिडला एका प्रकारच्या एन्झाईम्सने ट्रीट करतात. त्या एन्झाईम्सचं नाव असतं रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. हे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस DNAला आतमध्ये कट करतात आणि एका स्पेसिफिक सिक्वेन्समध्येच कट करतात. त्या स्पेसिफिक सिक्वेन्समध्ये जर रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजने DNAला कट केला, फॉर एक्झाम्पल इथे ती सिक्वेन्स आहे आणि इथे ती सिक्वेन्स आहे, तर DNAला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज अशा सिक्वेन्समध्ये कट करेल. कट केल्यानंतर जो कट झालेला DNA आहे हा DNA बाहेर निघेल, बरोबर. सपोज ही एक सिक्वेन्स आहे जिथे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजने कट केलेला आहे. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजने कट केल्यानंतर ही जी कट केलेली सिक्वेन्स आहे ही सिक्वेन्स बाहेर पडेल, बरोबर. आता ही जी कट केलेली सिक्वेन्स आहे या
सिक्वेन्सला काढायचं आणि या ठिकाणी आपल्याला पाहिजे तो DNA आपण इंट्रोड्यूस करणार आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला इथे इन्सुलिनचा जीन इन्सर्ट करायचा असेल तर ह्युमन सेलला असंच ट्रीट करणार तुम्ही. ह्युमन सेल घेणार, ह्युमन सेलमध्ये न्यूक्लियस असणार, या ह्युमन सेलला ब्रेक करायचं, ब्रेक केल्यानंतर त्याचा DNA आयसोलेट करायचा. DNA आयसोलेट केल्यानंतर जेल इलेक्ट्रोफोरेसिसच्या टेक्निकने हा जो DNA आहे याला सेपरेट करायचं. सेपरेट केल्यानंतर त्यामध्ये जे फ्रॅगमेंट असतील त्या फ्रॅगमेंटमध्ये एक फ्रॅगमेंट असेल इन्सुलिनचा. या इन्सुलिनच्या फ्रॅगमेंटला तुम्ही घेणार. सपोज हा इन्सुलिनचा जीन आहे, जो इन्सुलिनचा जीन इथे जो आपल्याला मिळालेला आहे याला सुद्धा आपण रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसने ट्रीट करणार आहोत. सेम रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसने तुम्हाला या इन्सुलिनच्या जीनला ट्रीट करायचा आहे. मग त्याला अगॅरो जेल इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये तुम्ही सेपरेट करू शकता. मग हा जो फ्रॅगमेंट मिळालेला आहे इन्सुलिनच्या जीनचा, हा फ्रॅगमेंट आपण इथे जॉईन करू शकतो. इथे हा फ्रॅगमेंट आपण जॉईन करू शकतो. कसं जॉईन करणार? इथे जॉईन करणार बाय युझिंग द एन्झाईम लायगेज. ओके, DNA रेप्लिकेशनमध्ये हा एन्झाईम आपण पाहिलेला आहे लायगेज. तर लायगेज हे एन्झाईम्स वापरून आपण इथे जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे, फॉर एक्झाम्पल इथे आपला इन्सुलिनचा जीन आहे, तो इन्सुलिनचा जीन आपण इथे जोडू शकतो. ओके, जर सेम रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसने तुम्ही इन्सुलिनच्या जीनला ट्रीट केलेलं असेल आणि प्लाझमिडला ट्रीट केलेलं असेल तर त्यांच्या ज्या सिक्वेन्सेस असतील त्या सेम असतील आणि मग या दोन्ही फ्रॅगमेंटला आपल्याला जॉईन करणं इझी जाईल. ठीक आहे, मग हे दोन्ही फ्रॅगमेंट एकमेकांना जॉईन केल्यानंतर हा जो प्लाझमिड मिळणार आहे या प्लाझमिडला म्हटलं जातं रिकॉम्बिनंट प्लाझमिड. या प्लाझमिडला म्हटलं जातं रिकॉम्बिनंट प्लाझमिड. इथे आपण डिटेलमध्ये आणखी प्रोसेस स्टडी केलेली नाही आहे. मी बेसिक आयडिया देतो आहे तुम्हाला रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये काय करतात. तर बॅक्टेरियामधनं प्लाझमिड आयसोलेट केला, ह्युमनच्या सेलमधनं फॉर एक्झाम्पल एखादा जीन आपण आयसोलेट केलेला आहे. फॉर एक्झाम्पल इन्सुलिन जीन आयसोलेट केलेला आहे. इन्सुलिनचा जीन या प्लाझमिडला जोडला की हा जो प्लाझमिड बनणार आहे इथे नवीन कॉम्बिनेशन फॉर्म होतं आहे, म्हणून याला आपण रिकॉम्बिनंट प्लाझमिड असं म्हणणार. या रिकॉम्बिनंट प्लाझमिडला तुम्ही ट्रान्सफर करा दुसऱ्या एखाद्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये. सपोज ही एक बॅक्टेरियाची सेल आहे इश्चेरिशिया कोलायची. या रिकॉम्बिनंट प्लाझमिडला आपल्याला बॅक्टेरियाच्या सेलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. तुम्ही म्हणाल ट्रान्सफर कसं करायचं याला, तर ट्रान्सफॉर्मेशनच्या मेथडने आपण ट्रान्सफर करू शकतो. ट्रान्सफॉर्मेशन, ग्रिफिथचा ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट आपण पाहिलेला आहे. तर बॅक्टेरिया जे असतात त्यांच्या आजूबाजूला असलेला DNA अपटेक करू शकतात. जर या प्लाझमिडला, रिकॉम्बिनंट प्लाझमिडला तुम्ही बॅक्टेरियल कल्चरमध्ये टाकलं, बॅक्टेरिया असलेल्या मीडियममध्ये टाकलं, तर बॅक्टेरिया असलेल्या मीडियममध्ये जर तुम्ही या प्लाझमिडला टाकलं तर एखादा बॅक्टेरिया या प्लाझमिडला त्यांच्या सेलमध्ये घेईल. ठीक आहे, आणि ज्या बॅक्टेरियाने यांना सेलमध्ये घेतलेलं आहे अशा सेलला आपण म्हणू ट्रान्सफॉर्म सेल. ही ट्रान्सफॉर्म सेल आपल्याला घ्यायची आहे. या ट्रान्सफॉर्म सेलला आपल्याला आयसोलेट करायचं आहे. आयसोलेट करायचं म्हणजे सेपरेट करायचं. बाकीच्या सर्व सेल्सपासून या ट्रान्सफॉर्म सेलला सेपरेट करायचं आहे, कारण या सेलमध्ये रिकॉम्बिनंट प्लाझमिड आहे. रिकॉम्बिनंट प्लाझमिडमध्ये जीन ऑफ इंटरेस्ट आहे. जीन ऑफ इंटरेस्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल जो आपला इन्सुलिनचा जीन आहे या केसमध्ये. आता हा जो इन्सुलिनचा जीन आहे, तो या सेलमध्ये आहे. या सेलला आपण सेपरेट करणार, आयसोलेट करणार आणि मग आता ही जी सेल असेल, लक्षात घ्या, ही जी सेल असेल या सेलला आपल्याला ग्रो करायचं आहे. सेलला ग्रो केल्यानंतर या सेलपासून जेवढ्या सेल्स मिळणार आहेत त्या प्रत्येक सेलमध्ये हा रिकॉम्बिनंट प्लाझमिडसुद्धा असणार आहे. समजतंय? याच प्रोसेसला आपण क्लोनिंग असं म्हणतो. याच प्रोसेसला काय म्हणतो आपण? क्लोनिंग असं म्हणतो. आणि क्लोनिंगने आपल्याला खूप सारे बॅक्टेरिया असे मिळतील ज्यांच्याकडे इन्सुलिनचा जीन असेल. समजतंय तुम्हाला? तर ही जी टेक्निक आहे यामध्ये आपण एक ह्युमनचा जीन बॅक्टेरियाच्या सेलमध्ये ट्रान्सफर केला, हिलाच रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी असं म्हणतात. ही टेक्निक जी आहे, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी जी आहे, यामध्ये खूप साऱ्या टेक्निक्सचा पण वापर केला जातो. तर मग या कोणत्या टेक्निक्स आहेत त्याची थोडीशी आयडिया आपण इथे घेणार आहोत. टेक्निक फॉर द जीन क्लोनिंग. इथे मी तुम्हाला क्लोनिंग काय आहे हे सुद्धा सांगितलं आहे. तर जीन क्लोनिंगसाठी कोणत्या कोणत्या टेक्निक वापरल्या जातात. सर्वात इम्पॉर्टंट आहे, जीन क्लोनिंग करण्याच्या अगोदर तुम्हाला प्लाझमिड जर आयसोलेट करायचं असेल तर सेलला ब्रेक करावं लागेल. जर ही बॅक्टेरियाची सेल असेल तर बॅक्टेरियाच्या सेलची जी सेल वॉल असते ही पेप्टिडोग्लायकॅनने बनलेली असते आणि पेप्टिडोग्लायकॅन जर तुम्हाला ब्रेक करायचं असेल तर तुम्हाला एन्झाईम वापरावं लागेल लायसोझाईम. लायसोझाईम हे एन्झाईम वापरून तुम्हाला बॅक्टेरियाची सेल ब्रेक करावी लागेल. जर फंगायची सेल तुम्हाला ब्रेक करायची असेल तर सेल वॉल ब्रेक करायची असेल फंगायची तर कायटिनेज एन्झाईम वापरावे लागेल. प्लांटची जर सेल वॉल ब्रेक करायची असेल तर सेल्युलेज एन्झाईम वापरावं लागेल.
ठीक आहे. एकदा सेल ब्रेक केल्यानंतर DNA बाहेर येईल. DNA बाहेर आल्यानंतर त्याला तुम्हाला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस या एन्झाईम्सने कट करावं लागेल. दुसरे एन्झाईम्स तुम्हाला लागणार आहेत रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. DNAला कट केल्यानंतर तो जो DNA आहे त्या DNAला तुम्हाला सेपरेट करावं लागेल अकॉर्डिंग टू देअर लेंथ, अकॉर्डिंग टू देअर साईज. आणि DNAला जर सेपरेट करायचं असेल तर तुम्हाला ही टेक्निक वापरावी लागेल, अगॅरो जेल इलेक्ट्रोफोरेसिस. अगॅरो जेल ही एक प्रकारची जेल आहे, किंवा तुम्ही वापरू शकता पॉलीॲक्रिलॅमाइड जेल इलेक्ट्रोफोरेसिस. पेजचा लॉंग फॉर्म तुमच्या बुकमध्ये दिलेला नाही आहे. तुम्हाला जरी हा लॉंग फॉर्म लिहायचा असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता पॉलीॲक्रिलॅमाइड जेल इलेक्ट्रोफोरेसिस. ही सुद्धा एक टेक्निक आहे. या टेक्निक तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी नाही आहेत. जे अगॅरो जेल इलेक्ट्रोफोरेसिस फक्त तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी आहे. पॉलीॲक्रिलॅमाइड जेल इलेक्ट्रोफोरेसिस, किंवा पुढची एक टेक्निक आहे, याला SDS पेज असं म्हणतात. या SDSला सोडियम डोडेसिल सल्फेट. SDS म्हणजे काय आहे? सोडियम डोडेसिल सल्फेट. पेज म्हणजे काय? पॉलीॲक्रिलॅमाइड जेल इलेक्ट्रोफोरेसिस. सोडियम डोडेसिल सल्फेट पॉलीॲक्रिलॅमाइड जेल इलेक्ट्रोफोरेसिस ही सुद्धा एक जेल इलेक्ट्रोफोरेसिसचीच टेक्निक आहे. आपण जनरली अगॅरो जेल इलेक्ट्रोफोरेसिस ही टेक्निक यूज करतो. ठीक आहे. सोडियम डोडेसिल सल्फेट टेक्निक ही जनरली प्रोटीनसाठी, प्रोटीनच्या सेपरेशनसाठी वापरली जाते. ठीक आहे. तर या इलेक्ट्रोफोरेसिसच्या टेक्निक आहेत पेज, SDS पेज किंवा अगॅरो जेल इलेक्ट्रोफोरेसिस. एखादा MCQ यावर जर आला तर फक्त टेक्निक कोणती आहे त्यावर येऊ शकतो. म्हणून इलेक्ट्रोफोरेसिससाठी हे फक्त नावं लक्षात ठेवा, पेज, SDS पेज आणि अगॅरो जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आणि जो DNA आपण सेपरेट करणार आहोत, फॉर एक्झाम्पल जर आपण अगॅरो जेल इलेक्ट्रोफोरेसिस केलं, तर तुम्हाला DNAचे बँड मिळणार आहेत. बरोबर. आता हे जे बँड मिळणार आहे DNAचे हे त्यांच्या लेंथनुसार असणार आहे. एका न्यूक्लिओटाईडचा जरी डिफरन्स असेल तरी हे बँड जे असतात ते सेपरेट होतात. जो सपोज हा पुढचा जो आहे तो 9 न्यूक्लिओटाईडचा DNA आहे, तर तो पुढे असेल 10 न्यूक्लिओटाईडचा, त्याच्या मागे असेल 12 न्यूक्लिओटाईडचा किंवा 11 न्यूक्लिओटाईडचा, तो त्यामागे असेल. एवढं या टेक्निक सेन्सिटिव्ह असतात, एवढ्या या टेक्निक सेन्सिटिव्ह असतात. या पद्धतीने तुम्ही DNAला सेपरेट करू शकता. सपोज या एका बँडमध्ये तुमचा इन्सुलिनचा जीन असेल तर या जीनला तुम्हाला कॉपी करायची. बरोबर. कॉपी करण्यासाठी 2 मेथड आहेत. एक आहे इन विवो मेथड, जी ऑलरेडी मी तुम्हाला सांगितली आहे. इन विवो म्हणजे बॅक्टेरियाच्या सेलमध्ये तुम्ही DNA ट्रान्सफर कराल, जीन ट्रान्सफर कराल, मग त्या बॅक्टेरियाच्या कॉपी बनवाल. ही आहे इन विवो मेथड. दुसरी मेथड आहे इन विट्रो मेथड. इन विट्रो मेथड जी आहे तिला पॉलिमरेज चेन रिॲक्शन असं सुद्धा म्हणतात. पॉलिमरेज चेन रिॲक्शन 1985 मध्ये कॅरी म्युलिस नावाच्या पर्सनने शोधून काढली ही टेक्निक, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. पॉलिमरेज चेन रिॲक्शन करण्यासाठी एका इन्स्ट्रुमेंटची आवश्यकता असते. त्या इन्स्ट्रुमेंटला थर्मल सायक्लर असं सुद्धा म्हणतात. तुमच्या बुकमध्ये या थर्मल सायक्लरचा एक पिक्चर दिलेला आहे. छोटासा डब्बा असतो. ठीक आहे. आणि हा जो थर्मल सायक्लर आहे, हा जो छोटासा डब्बा आहे, या डब्यामध्ये एक छोटीशी ट्यूब ठेवण्यासाठी जागा आहे. तिथे जर तुम्ही पाहिलं तर वरती एक लीड असतं. लीड म्हणजे एक झाकण आहे. ते झाकण ओपन केल्यानंतर एक ट्यूब ठेवण्यासाठी तिथे जागा असते. त्या ट्यूबला इपेंड ऑफ ट्यूब असं म्हणतात. या इपेंड ऑफ ट्यूबमध्ये आपला जो काही DNA आहे किंवा जो जीन आपल्याला कॉपी बनवायचे आहेत, ॲम्प्लिफिकेशन ज्याचं करायचं आहे, तो जीन त्या ट्यूबमध्ये आपण टाकतो आणि त्याच्या कॉपीज तयार करतो. चला तर मग डिस्कस करूयात पॉलिमरेज चेन रिॲक्शन. इन विट्रो ॲम्प्लिफिकेशन करण्यासाठी DNAच्या पॉलिमरेज चेन रिॲक्शनचा वापर केला जातो. पॉलिमरेज चेन रिॲक्शनचा शोध कॅरी म्युलिस यांनी 1985 मध्ये लावला. ॲम्प्लिफिकेशन करण्यासाठी जो PCRचा इन्स्ट्रुमेंट असतो, ज्याला आपण थर्मल सायक्लर असं म्हणतो, त्या थर्मल सायक्लरमध्ये एक ट्यूब ठेवण्यासाठी जागा असते. त्या ट्यूबला इपेंड ऑफ ट्यूब असं सुद्धा म्हणतात. या इपेंड ऑफ ट्यूबमध्ये आपल्याला सर्वप्रथम ॲड करावा लागेल जीन टू बी ॲम्प्लिफाईड, ज्याला आपण म्हणू शकू सॅम्पल DNA. ओके. सो पहिला असेल सॅम्पल DNA, तुम्हाला ॲड करावं लागेल या टेस्ट ट्यूबमध्ये. याचबरोबर जीनचं जर ॲम्प्लिफिकेशन करायचं असेल तर एन्झाईम लागणार आहे आपल्याला. इथे जो एन्झाईम वापरला जातो, जनरली DNA पॉलिमरेज हा एन्झाईम आपण वापरू शकतो. इथे जो एन्झाईम वापरला जातो त्या एन्झाईमचं नाव आहे टॅक पॉलिमरेज. ओके. इथे DNA रेप्लिकेशनच होणार आहे या टेस्ट ट्यूबच्या आतमध्ये. DNA रेप्लिकेशन टेस्ट ट्यूबच्या आतमध्ये करण्यासाठी एन्झाईम हवा आहे DNA पॉलिमरेज. टॅक पॉलिमरेज हा एक थर्मोस्टेबल DNA पॉलिमरेज आहे. थर्मोस्टेबल DNA पॉलिमरेज म्हणजे हा जो टॅक पॉलिमरेज आहे हा 92 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर सहन करू शकतो. हा DNA पॉलिमरेज
आयसोलेट केलेला आहे बॅक्टेरियम एका आर्कीबॅक्टेरियापासून. त्या आर्कीबॅक्टेरियाचं नाव आहे थर्मस ॲक्वॅटिकस. आर्कीबॅक्टेरिया आहे हा, थर्मोफाईल आहे. तुम्हाला माहीत आहे थर्मोफाईल्स आर द बॅक्टेरिया विच कॅन ग्रो इन द हाय टेम्परेचर. गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये, हॉट वॉटर स्प्रिंगमध्ये सुद्धा हे बॅक्टेरिया ग्रो होऊ शकतात. म्हणजे जे थर्मस ॲक्वॅटिकस आहे यांचा जो DNA पॉलिमरेज आहे हा 95 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचर बिअर करू शकतो. आपला जो DNA पॉलिमरेज आहे तो 50 डिग्री सेल्सिअस किंवा 60 डिग्री सेल्सिअसच्या आसपास वर्क करणार नाही आणि त्यामुळे कोणताही जो नॉर्मल ऑर्गॅनिझम आहे त्याचा DNA पॉलिमरेज इथे वापरलेला नाही आहे. आणखी काय लागणार आहे तुम्हाला जर जीनचं ॲम्प्लिफिकेशन करायचं असेल तर 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स लागतील, राईट. सो डिऑक्सी न्यूक्लिओटाइड, ट्राय न्यूक्लिओसाइड, ट्रायफॉस्फेट आपल्याला लागतील. डिऑक्सी NTPs इथे लागणार आहेत कारण जीनचं ॲम्प्लिफिकेशन करायचं आहे. डिऑक्सी NTPमध्ये डिऑक्सी ATP, डिऑक्सी GTP, डिऑक्सी CTP आणि डिऑक्सी TTP या सर्वांचा इथे वापर करावा लागणार आहे. म्हणजे हे 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड या टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला ॲड करावे लागतील. तिसरी रिक्वायरमेंट असणार आहे DNA रेप्लिकेशनमध्ये प्रायमर बनवणं आवश्यक असतं. तर इथे प्रायमर बनवण्यासाठी आपण प्रायमेज एन्झाईम ॲड नाही करणार आहोत. आपण ऑलरेडी जो जीन असणार आहे, फॉर एक्झाम्पल हा जर जीन असेल, सपोज हा एक जीन आहे, तर हा जो डबल स्टँडर्ड जीन आहे, डबल स्टँडर्ड DNA आहे, याचे 2 स्टँड असणार आहेत 5' to 3' आणि दुसरा असणार आहे 3' to 5'. हे जे दोन्ही स्टँड असतील या दोन्ही स्टँडच्या तुम्हाला माहिती आहे की 3'वर प्रायमर बनत असतो. इथे एक प्रायमर बनला पाहिजे आणि इथे एक प्रायमर बनला पाहिजे DNA रेप्लिकेशन करण्यासाठी. तर मग इथे ऑलरेडी आपण आर्टिफिशियली सिंथेसाइज प्रायमर यूज करणार आहोत. तर यांच्या सिक्वेन्सनुसार इथे जी सिक्वेन्स असेल DNAवर त्याच्या अपोजिट सिक्वेन्स ही प्रायमरची असेल, इथे जे DNAची सिक्वेन्स असेल त्याच्या अपोजिट प्रायमरची सिक्वेन्स असेल. असा प्रायमर आपण ऑलरेडी सिंथेसाइज करून घेणार आहोत आणि हा सिंथेसाइज केलेला जो प्रायमर असेल, आर्टिफिशियल प्रायमर असेल, हा प्रायमर इथे आपण या इपेंडॉफच्या टेस्ट ट्यूबमध्ये ॲड करणार आहोत. ठीक आहे. आतापर्यंत काय काय ॲड करणार केलं आहे आपण? जीन ॲड केलं आहे, टॅग पॉलिमरेज एन्झाईम ॲड केलं आहे, डिऑक्सी NTPs ॲड केले आहेत, प्रायमर ॲड केलेले आहेत. हे ॲड केल्यानंतर आता आपल्याला प्रोसेस स्टार्ट करायची आहे DNA रेप्लिकेशनची. ठीक आहे. DNA रेप्लिकेशनच्या प्रोसेससाठी आता ही इपेंडॉफ ट्यूब आपण ठेवणार आहोत त्या थर्मल सायकलरमध्ये. जो थर्मल सायकलर आहे किंवा PCR जो डब्बा आहे त्यामध्ये ही इपेंडॉफची ट्यूब आपण ठेवणार आणि त्यावर एक डिजिटल डिस्प्ले असतो. त्या डिजिटल डिस्प्लेवरनं आपण थर्मल सायकल्स अरेंज करणार आहोत किंवा मॅनेज करणार आहोत. तुम्हाला किती कॉपीज हव्यात? फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एकच जीन आहे, तर या जीनच्या तुम्हाला किती कॉपीज हव्यात त्यानुसार तुम्हाला या सायकल्स ज्या असतील त्या अरेंज कराव्या लागतील. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एका DNAच्या 2 कॉपी हव्यात तर तुम्ही एक सायकल करू शकता. म्हणजेच एका सायकलनंतर DNA हा डबल झालेला असतो. जर एका सायकलनंतर DNA जर डबल झालेला असेल तर आपण हा फॉर्म्युला इथे लिहू शकतो 2n. 2n म्हणजेच जर एक सायकल झाला तर 2(1) म्हणजेच 2 कॉपी मिळतील. जर 2 सायकल झाल्या तर 4 कॉपी मिळतील. 3 सायकल झाल्या तर 8 कॉपी मिळतील. या पद्धतीने तुम्ही किती सायकल करता PCRच्या त्यानुसार इथे कॉपीज आपल्याला मिळणार आहेत. तर PCRच्या एका सायकलमध्ये 3 स्टेप असतात. PCRच्या एका सायकलमध्ये 3 स्टेप असतात. पहिली जी स्टेप असते तिला म्हणतो आपण डिनेचरेशन, दुसरी जी स्टेप असते ती असते ॲनिलिंग आणि तिसरी जी स्टेप असते तिला एक्सटेन्शन असं म्हणतात. पाहूयात काय काय आहेत या स्टेप एका सायकलमध्ये असलेल्या. ज्या वेळेस आपण इपेंडॉफ ट्यूब PCRच्या थर्मल सायकलरमध्ये ठेवणार आहोत, आपण आपल्याला हव्या असलेल्या सायकल्स तिथे सेट करणार आहोत. त्या सायकल सेट केल्यानंतर सर्वात पहिले PCRचा जो इन्स्ट्रुमेंट आहे किंवा जो थर्मल सायकलर आहे तो थर्मल सायकलर टेम्परेचर अरेंज करणार आहे इन बिटवीन 90 to 98 डिग्री सेल्सिअस. ज्यावेळेस टेम्परेचर 90 to 98 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असेल त्यावेळेस जे 2 स्टँड असतील DNAचे, इथे तुम्ही पाहू शकता इथे 2 स्टँडर्ड DNAचे, डबल स्टँडर्ड DNA आहे, हा जीन आहे किंवा सॅम्पल DNA आहे. हे जे दोन्ही स्टँड असतील DNAचे यामध्ये असलेले जे हायड्रोजन बॉन्ड आहेत ATGC मध्ये असलेले जे हायड्रोजन बॉन्ड आहेत हे बॉन्ड ब्रेक होणार आहेत आणि DNAचे दोन्ही स्ट्रँड हे मेल्ट होणार आहेत.
डी एन एचे दोन्ही स्टँड हे ज्यावेळेस सेपरेट होतात या स्टेपला आपण डिनेचरेशन असं म्हणतो. सो द फर्स्ट स्टेप इज द डिनेचरेशन इन द PCR. पहिली स्टेप आहे डिनेचरेशन. डिनेचरेशन होणार आहे 90 to 98 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान. इथे मी टेम्परेचर लिहितो 92 डिग्री सेल्सिअस. तुमच्या बुकमध्ये जे दिलेलं टेम्परेचर आहे ते हे आहे. तुम्ही इथे हा सुद्धा टेम्परेचर यूज करू शकता. स्टँडर्ड टेम्परेचर आहे 92 डिग्री सेल्सिअस. इथे थर्मल सायकलर टेम्परेचर अरेंज करेल. दोन्ही स्टँड इथे सेपरेट होतील. डी एन एचे दोन्ही स्टँड इथे सेपरेट झाल्यानंतर आपण हे स्टँड असे दाखवूयात. एक स्टँड असणार आहे 5 प्राईम टू 3 प्राईम आणि दुसरा स्टँड जो असणार आहे तो असणार आहे 3 प्राईम टू 5 प्राईम. ठीक आहे. आता हे जे दोन्ही स्टँड आहेत, जे सेपरेट झालेले स्टँड आहेत, या सेपरेट झालेल्या स्टँडचं टेम्परेचर थर्मल सायकलर अरेंज करणार आहे अराउंड 40 to 60 डिग्री सेल्सिअस. 40 to 60 डिग्री सेल्सिअस ज्यावेळेस टेम्परेचर असेल त्यावेळेस जे प्रायमर जे ऑलरेडी सिंथेसाइज प्रायमर, आर्टिफिशियल प्रायमर आपण इथे ॲड केलेले आहेत. पहा इथे लिहिलं आहे आपण की आपण प्रायमर ॲड करणार आहोत. हे आर्टिफिशियल प्रायमर जे असतील ते अरेंज होतील या 3 प्राईम एंडला टेम्पलेटच्या. 3 प्राईम एंडला टेम्पलेटच्या हे प्रायमर अरेंज होतील आणि प्रायमरची जी डायरेक्शन असेल ती असेल 5 प्राईम टू 3 प्राईम. ओके. इथे सुद्धा प्रायमरची डायरेक्शन असेल 5 प्राईम टू 3 प्राईम. ओके. प्रायमर ज्यावेळेस अरेंज होतात यावर, या डी एन एवर, तर याला ॲनेलिंग असं म्हटलं जातं. म्हणून दुसरी स्टेप आहे ॲनेलिंग. सो फर्स्ट स्टेप इज द डिनेचरेशन. पहिली स्टेप असणार आहे डिनेचरेशन. दुसरी स्टेप असते ॲनेलिंग. ठीक आहे. ॲनेलिंगच्या स्टेपमध्ये प्रायमर जे असतात ते येऊन अरेंज होतात टेम्पलेट स्टँडवर. प्रायमर ज्यावेळेस टेम्पलेट स्टँडवर अरेंज होतात त्या स्टेपमध्ये ॲनेलिंग होणार आहे. मी इथे लिहितो ॲनेलिंग. या स्टेपमध्ये मी इथे लिहितो ॲनेलिंग. ॲनेलिंगचं टेम्परेचर जनरली असतं 55 डिग्री सेल्सिअस. हे एक स्टँडर्ड टेम्परेचर आपण इथे कन्सिडर केलेलं आहे जे 40 to 60 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे. ठीक आहे. तर 55 डिग्री सेल्सिअसमध्ये दोन्ही प्रायमर या स्टँडवर अरेंज होतील. आता पुढची स्टेप असणार आहे एक्सटेन्शन. ठीक आहे. फर्स्ट स्टेप इज डिनेचरेशन, सेकंड स्टेप इज ॲनेलिंग. नाउ द थर्ड स्टेप इज द polymerization or the extension. So the third step is polymerization or it is also called as extension. काय होणार आहे या पॉलिमरायझेशन किंवा एक्सटेन्शनच्या स्टेपमध्ये? इथे आपण वापरला एन्झाईम टॅक पॉलिमरेज. हा जो टॅक पॉलिमरेज एन्झाईम आहे, ज्यावेळेस आपण इथे 90 to 98 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ठेवलं होतं डिनेचरेशनमध्ये, तर टॅक पॉलिमरेज इथे ब्रेक होणार नाही आहे, डिनेचर होणार नाही आहे, कारण तो थर्मोस्टेबल DNA पॉलिमरेज आहे. हाय टेम्परेचरला सुद्धा तो स्टेबल राहू शकतो. पॉलिमरायझेशन किंवा एक्सटेन्शनच्या स्टेपमध्ये टेम्परेचर जे आहे ते ॲडजस्ट होणार आहे 72 डिग्री सेल्सिअसला, जे आहे इन बिटवीन 70 to 75 डिग्री सेल्सिअस. तर 72 डिग्री सेल्सिअसला इथे टॅक पॉलिमरेज एन्झाईम ॲक्सेस करणार आहे दोन्ही स्टँडला. टॅक पॉलिमरेज ॲक्सेस करणार आहे दोन्ही प्रायमरला, आणि प्रायमरला ज्यावेळेस टॅक पॉलिमरेज ॲक्सेस करेल ह्या दोन्ही स्टँडला टॅक पॉलिमरेज जो DNA पॉलिमरेज आहे त्यांना एक्सटेंड करेल. तर आपण हे दाखवूयात. इथे हा एक स्टँड आहे, सपोज कोणता 5 प्राईम टू 3 प्राईम. ठीक आहे. आणि हा जो त्याचा अपोजिट होता तो होता 3 प्राईम टू 5 प्राईम. ओके. ॲनेलिंगमध्ये दोन्ही स्टँडवर प्रायमर फॉर्म झाले होते या डायरेक्शनमध्ये, हे झाले होते प्रायमर फॉर्म. ठीक आहे. या प्रायमरला टॅक पॉलिमरेज एन्झाईम इथे येईल. टॅक पॉलिमरेज एन्झाईम इथे ॲडेनिन असेल तर अपोजिट थायमिन टाकेल, गॉनिन असेल तर सायटोसिन टाकेल, आणि या स्टँडला या डायरेक्शनमध्ये एक्सटेंड करेल, याही स्टँडला या डायरेक्शनमध्ये एक्सटेंड करेल. ठीक आहे. तर दोन्ही स्टँड जे असतील ते एक्सटेंड होतील. इथे एक्सटेंड झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता एक जो डबल स्टँडर्ड DNA होता त्याचे 2 डबल स्टँडर्ड DNA इथे फॉर्म झालेले आहेत एका सायकलनंतर. म्हणजे 2:1 झाल्यानंतर इथे 2 स्टँड बनलेले आहेत. आता ही एक सायकल कंप्लीट झाल्यानंतर जो थर्मल सायकलर आहे पुन्हा टेम्परेचर ॲडजस्ट करेल 92 डिग्री सेल्सिअसला, जे आहे डिनेचरेशनचं टेम्परेचर. या एका सायकलसाठी 2 ते 3 मिनिट लागतात. PCRला एका सायकलसाठी 2 ते 3 मिनिट लागतात. तर आपल्याला किती कॉपीज बनवायच्या आहेत त्यानुसार इथे वेळ लागणार आहे. जनरली 28 सायकलपर्यंत 28 सायकलपर्यंत हे PCR जे असतं हे खूप जास्त इफेक्टिवली DNA फॉर्म करतो, किंवा त्या DNAमध्ये चेंजेस नसतात जास्त. त्यामुळे 28 सायकलपर्यंत रिकमेंड असतं की PCR करावं.
ओके, त्याहीपेक्षा जास्त सायकल्स आपण रन करू शकतो जर आपल्याला जास्त DNA चे सॅम्पल हवे असतील तर. PCR जो थर्मल सायकलर आहे तो पुन्हा टेम्परेचर ॲडजस्ट करणार आहे एक सायकल नंतर डिनेचरेशनला. त्यानंतर हे दोन्ही स्टँड सेपरेट होतील आणि जे नवीन तयार झालेले स्टँड आहेत ते सुद्धा आता ॲज अ टेम्पलेट म्हणून ॲक्ट करणार आहेत. म्हणजे इथे 4 टेम्पलेट फॉर्म होतील आणि हे जे 4 टेम्पलेट फॉर्म होणार आहे त्या प्रत्येक टेम्पलेटवर एक नवीन स्टँड फॉर्म होणार आहे ॲनेलिंग आणि एक्सटेन्शनच्या स्टेपनंतर. ठीक आहे, तर ही आहे PCR टेक्निक. हिलाच इन विट्रो ॲम्प्लिफिकेशन मेथड असं सुद्धा म्हणतात. तर DNA ॲम्प्लिफिकेशनची ही PCRची मेथड आहे. यावर जनरली MCQs विचारले जातात टेम्परेचरवर. तर तुम्ही हे टेम्परेचर्स लक्षात ठेवू शकता. 90 to 98 डिग्री सेल्सिअस फॉर डिनेचरेशन, 40 to 60 डिग्री सेल्सिअस फॉर ॲनेलिंग अँड एक्सटेन्शनसाठी 70 to 75 डिग्री सेल्सिअस.